Hello friends, welcome to my YouTube channel. Today we are going to learn a new poem Truth from Standard 8th Subject English. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीतील इंग्लिश विषयातील ट्रूथ ही कविता अभ्यासणार आहोत. चला तर मग कवितेला सुरुवात करूया. ट्रूथ म्हणजे सत्य किंवा खरे बोलणे. चला तर मग कवितेला सुरुवात करूया. स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स. स्टिक्स म्हणजे काठ्या अँड स्टोन्स म्हणजे दगड. स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स. ब्रेक म्हणजे तोडणे. माय बोन्स म्हणजे माझी हाडे. स्टिक्स अँड स्टोन्स म्हणजे काठ्या आणि दगडाने मे ब्रेक माय बोन्स म्हणजे माझी हाडे तोडू शकतात किंवा माझी हाडे मोडू शकतात. नेक्स्ट लाईन. बट वर्ड्स कॅन अल्सो हर्ट मी. बट वर्ड्स कॅन परंतु शब्दसुद्धा अल्सो हर्ट मी. हर्ट म्हणजे दुखापत देणे, म्हणजे शब्दसुद्धा मला दुखापत देऊ शकतात. स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन. स्टोन्स म्हणजे दगड, स्टिक्स म्हणजे काठी, ब्रेक ओनली स्किन म्हणजेच स्किनला त्वचेला जखम करतात. दगड आणि काठ्या फक्त त्वचेची जखम करतात. वाईल वर्ड्स आर गोस्ट दॅट हंट मी. वाईल वर्ड्स परंतु शब्दसुद्धा आर घोस्ट. घोस्ट म्हणजे भूत. शब्दसुद्धा हे भूतासारखे असतात. दॅट हंट मी जे पुन्हा मला हंट करतात. हंट म्हणजे त्रास देतात, छळतात असे शब्दसुद्धा असतात. म्हणजेच शब्द हे भूतासारखे असतात, ते पुन्हा पुन्हा मनाला छळतात. नेक्स्ट स्टॅन्झा. स्लॅन्ट अँड कर्व्ड द फॉल वर्ड स्वॉर्ड्स. स्लॅन्ट अँड कर्व्ड. स्लॅन्ट म्हणजे तिरके अँड कर्व्ड म्हणजे वक्र किंवा वळलेले. स्लॅन्ट अँड कर्व्ड द फॉल वर्ड स्वॉर्ड्स. स्वॉर्ड्स म्हणजे तलवार. द फॉल वर्ड स्वॉर्ड्स म्हणजे शब्द हे तिरकस आणि वक्र असतात, ते तलवारीच्या धारेप्रमाणे असतात. टू पियर्स अँड स्टिक इनसाइड मी. टू पियर्स. पियर्स म्हणजे छेदणे, म्हणजे ते छेदतात. अँड स्टिक इनसाइड मी. अँड स्टिक इनसाइड मी आणि मनाला ते भेदून जातात. टू पियर्स अँड स्टिक्स इनसाइड मी ते छेदतात आणि मनाला भेदून जातात. बॅट अँड ब्रिक्स मे एक थ्रू बोन्स. बॅट अँड ब्रिक्स म्हणजे बॅट आणि ब्रिक्स म्हणजे विटा. बॅट आणि विटामुळं मे एक म्हणजे दुखापत होणे, वेदना होणे, म्हणजे बॅट आणि विटामुळं दुखापत होतात. थ्रू बोन्स कुठं? हाडापर्यंत. म्हणजेच बॅट अँड ब्रिक्स मे एक थ्रू बोन्स म्हणजे बॅट आणि विटामुळं हाडापर्यंत ते वेदना होतात. बट वर्ड्स कॅन मॉटिफाय मी. परंतु शब्दामुळे मला मॉटिफाय म्हणजेच निराश होणे, अपमानित होणे आणि शब्द मला हे जास्त त्रासदायक वाटतात, अपमानित करतात. नेक्स्ट स्टॅन्झा. पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कार. पेन फ्रॉम वर्ड्स शब्दामुळे झालेली जी वेदना आहे, पेन आहे, ती हॅज लेफ्ट इट्स स्कार. स्कार म्हणजे डाग पडणे किंवा खून करून जाणे. हॅज लेफ्ट इट्स स्कार म्हणजेच शब्दामुळे झालेली वेदना ती एक प्रकारची खून किंवा डाग करून जाते. ऑन माइंड अँड हार्ट दॅट्स टेंडर. ऑन माइंड अँड हार्ट कुठं करून जाते? ऑन माइंड म्हणजे मनावर, अँड हार्ट म्हणजे हृदयावर. दॅट्स टेंडर. टेंडर म्हणजे नाजूक असते. जे की शब्दामुळे झालेली जी वेदना आहे ती माइंड आणि हार्ट म्हणजेच मनावर आणि हृदयावर खून करून जाते, जे की ते नाजूक असते, टेंडर असते. कट्स अँड ब्रुजेस नाऊ हॅव हिल्ड. कट्स म्हणजे कापलेले, अँड ब्रुजेस म्हणजे जखमा किंवा सूज, नाऊ हॅव हिल्ड म्हणजे ते सर्व हिल्ड म्हणजे भरून येतात, बरे होतात. इट्स वर्ड्स दॅट आय रिमेंबर. परंतु ते शब्द जे आहेत दॅट आय रिमेंबर म्हणजे ते अजूनही
आठवत राहतात, अजूनही ते लक्षात राहतात. म्हणजे शब्दांनी दिलेली जखम ही कायमची राहते. म्हणून या कवितेमध्ये बॅरी वेड यांनी सांगितलं की जे आपण शब्द वापरतो ते शब्द जपून वापरायला पाहिजे, कारण की शब्दांनी केलेली जखम ही खोल मनावर दीर्घकाळ टिकणारी असते. म्हणून बोलताना शब्दाचा काळजीपूर्वक वापर आपण केला पाहिजे. अशा पद्धतीनं ट्रूथ ही कविता बॅरी वेड लिखित आपण अभ्यासली आहे. जर तुम्हाला ही कविता आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.